सो हे गाईज गुड आफ्टरनून। आजचे 14 एप्रिल आणि सर्वांना परत एकदा भीम जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। आणि आत्ता वाजत आहे पाऊण आणि मला खरंच खूप लेट झाला आहे व्हिडिओ बनवायला वगैरे, कारण का सकाळी थोडीशी खूप जास्त घाई झाली रांगोळी वगैरे टाकायला। आणि माझी सानू बघा किती सुंदर दिसत आहे, रेडी झाली इकडे बघा। माझी सानूनी पण छान छान नऊवारी घातला आणि मी पण छान छान नऊवारी घातला। आम्ही आत्तापर्यंत कार्यक्रमामध्येच होतो, आत्ता बस कार्यक्रमातून डायरेक्टली घरी आलो आणि नाश्त्याचं वगैरे सोबतच घेऊन आलो। तर तिकडे आई आणि तेजू दोघीजणी पण नाश्ता करत आहे आणि मी पण आता नाश्ता करून घेते। आलू बोंडा आहे आणि जिलेबी आहे, माझी नथ पण पडून गेली। आणि त्यानंतर मग आम्ही जाऊ जमलं तर संविधान चौकामध्ये। त्यात सानूला खूप सारा ताप हो ना बाबा, ताप आला ना। जय भीम कर सर्वांना, जय भीम कर, जय भीम म्हण ना, म्हणायचं ना ग, जय भीम। ताप आली सानूला हो की नाही। तर आता कंटिन्यू करते मी, जेव्हा संविधान चौकामध्ये जाईल तेव्हा करेल। आणि आता तर सध्या तर नाही करत, कारण का आता मी नाश्ता वगैरे करते आणि बघते काय होते। तर मी आज पोस्ट पण खूप लेट टाकला आहे आणि बहुतेक व्हिडिओ पण मी खूप लेट अपलोड केला आहे, सो त्याबद्दल सॉरी। पण बस सपोर्ट खूप सारा करत चला। आणि आजपासून मी जमलं तर माझे व्हिडिओ नका जाऊ दे सोडून दिलेले विषय बरंच। सो कशी दिसते मी नक्की सांगा। मी सुद्धा नऊवारी घातली आहे आणि छान दिसते, तर मी ते स्वतःच सांगते। हा हो व्हिडिओ कॉल करायची। गाईज आत्ता वाजत आहे संध्याकाळचे 8 आणि मी झाली आहे आता रेडी जायसाठी। आणि इकडे सानू पण रेडी झाली आहे रॅलीमध्ये जायसाठी।
पण आम्ही रॅलीमध्ये जाणार आहे, पण बहुतेक पूर्ण रॅली करणार नाही, थोडक्यातच बघणार वगैरे आणि थोडक्यातच एन्जॉय करून वापस येणार आहे. कारण का सानूला ताप येऊन होता आणि आता थोडंसं तिला औषध वगैरे दिला, थोडंसं बरं वाटतं म्हणून आम्ही आता तयाऱ्या केल्या वेळेवरती. आता जायची तशी काही नव्हतं.